नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1080वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे हिंदीमध्ये. किसी की प्रशंसा करने से हम कभी छोटे नहीं बन जाते, इसलिए अच्छे की प्रशंसा करते रहना चाहिए. दुसरी रचना आहे ती ब्रह्मसूत्रातल्या या 62व्या भागात. आता पुढचं 19वं आणि एकूणातलं 472वं सूत्र बघू. बादरायण म्हणतात की जीवनाच्या सगळ्याच अवस्था महत्त्वाच्या आहेत, फक्त संन्यास महत्त्वाचा नाही. आता पुढचं 20वं आणि एकूणातलं 473वं सूत्र बघू. प्रत्येक अवस्थेत चांगलं जगणं हे स्वर्ग मिळवून देतं आणि ब्रह्मावर एकाग्र होता आलं तर मग ब्रह्मच मिळतं. त्या त्या अवस्थेत जी कर्तव्य असतात ती नाही केली तर तेच पाप असतं. आता पुढच्या 21व्या आणि एकूणातल्या 474व्या सूत्रात बघू. ओम हे यज्ञ किंवा कर्मकांडांच्या पेक्षा कमी नाही. ते ब्रह्मांडाचा उद्गम आहे. ग्रंथांमध्ये फक्त स्तुती महत्त्वाची नाही. एका ठिकाणी म्हटलं आहे की पृथ्वीच स्वतःच एक बळी आहे. आता पुढचं 22वं आणि एकूणातलं 475वं सूत्र बघू. ओमवर ध्यान करा, सामवर ध्यान करा, हे करा, ते करा, असं पण बरंच काही सांगितलं आहे. आता पुढचं 23वं आणि एकूणातलं 476वं सूत्र बघू. उपनिषदातील गोष्टी फक्त गोष्टी नाहीत. काहीतरी सांगायचं आहे म्हणून संकेतांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यांचा वापर यज्ञांमध्ये व्हावा म्हणून त्या आहेत. त्या मंत्रांसारख्या आहेत. काही गोष्टी विशिष्ट विधींच्या वेळेस सांगाव्यात असं पण आहे. आता पुढचं 24वं आणि एकूणातलं 477वं सूत्र बघू. काही गोष्टी काही प्रकारच्या ध्यानांच्या बरोबर जोडल्या गेल्या आणि त्या पण मग मंत्रांसारख्याच शिक्षणाचाच एक भाग बनल्या. माणसाला विषय नीट समजावा म्हणून त्या वापरल्या गेल्या. आता पुढचं 25वं आणि एकूणातलं 478वं सूत्र बघू. संन्यासी असतो त्याला यज्ञ किंवा कर्मकांड करण्याची गरजच नसते, कारण तो सर्व कर्मांच्या पलीकडे गेलेला असतो. कर्मकांड ही ज्ञान मिळवण्यासाठी असतात. आता पुढचं 26वं आणि एकूणातलं 479वं सूत्र बघू. सर्व कर्मकांड ही ज्ञान मिळवण्यासाठी गरजेची असतात. ज्ञान मिळालं की मग त्यांचं महत्त्वही संपतं. ज्ञान मिळालं की मग कुठल्याच कर्मकांडांची गरज नसते. आता पुढचं 27वं आणि एकूणातलं 480वं सूत्र बघू. यज्ञ किंवा कर्मकांडांना बंदी नाही आणि स्वतःवर नियंत्रण व ताबा मिळवायला त्याचा उपयोग होतो. जर यज्ञ कोणतीही इच्छा न धरता केले तरच असं होऊ शकतं. कोणत्या इच्छा धरून केलेल्या यज्ञांनी असं होऊ शकत नाही. आता पुढचं 28वं आणि एकूणातलं 481वं सूत्र बघू. जर प्राणाला धोका असेल तर काहीही खाल्लं तरी चालतं, पण तसं जर नसेल तर मग प्राणी हत्या करू नये. आता पुढचं 29वं आणि एकूणातलं 482वं सूत्र बघू. अन्न शुद्ध असतं तेव्हा मनही शुद्ध बनतं, म्हणून अन्न नेहमी शुद्धच हवं. आता पुढचं 30वं आणि एकूणातलं 483वं सूत्र बघू. स्मृतींचं पण हेच म्हणणं आहे की काही गंभीर संकट असेल तर त्या काळात काहीही खाल्लं तरी चालतं, कोणतंही पाप लागत नाही. फक्त दारू कधीही पिऊ नये. आता पुढचं 31वं आणि एकूणातलं 484वं सूत्र बघू. कथा उपनिषदामध्ये देखील म्हटलं आहे की खाणं योग्य नसेल तर ते खाऊ नये आणि दारू तर अजिबात घेऊ नये. जीवनातली सर्व कर्तव्य करायलाच हवीत.
शंका अशी आहे की जे काही करायचं असेल ते आत्मा आणि ब्रह्म यांच्याविषयी ज्ञान मिळवण्यासाठी असेल किंवा नसेलही, तर मग त्याचा उपयोग काय? याचं उत्तर पुढच्या 32व्या आणि एकूणातल्या 485व्या सूत्रात बघू. ज्या कोणत्या आश्रमात असाल त्याला योग्य असं कर्म करायलाच हवं. अगदी नियमित ध्यान करत असाल तरीही. आता पुढचं 33वं आणि एकूणातलं 486वं सूत्र बघू. विहित कर्म करणं हाही ज्ञान मिळवण्याचाच एक मार्ग असतो. कर्म आणि ध्यान दोन्हीही हवं. दोन्हीही आपल्याला शिकवतात. कर्तव्य, दुसऱ्यांशी वागणं आणि ग्रंथांचा अभ्यास हे सगळंच हवं. आता पुढचं 34वं आणि एकूणातलं 487वं सूत्र बघू. धार्मिक कर्म आणि गृहस्थ म्हणून कर्म दोन्हीही योग्यच हवीत. दोन्हीसाठी वेळ काढावा. आता पुढचं 35वं आणि एकूणातलं 488वं सूत्र बघू. कशाच्या आहारी जायचं नाही, प्रेम आणि त्यागाला सोडायचं नाही, त्यांनी ज्ञानाला मदतच होते. मग जे गरीब असतात, निर्धन असतात, ते पण ज्ञान मिळवू शकतात का नाही? कधी वाटतं की ते शकत नाहीत, कारण ते आपली कर्तव्य पण पार पाडू शकत नाहीत. आता पुढचं 36वं आणि एकूणातलं 489वं सूत्र बघू. असं म्हणणं आहे की तसं काही नाही. जे लोक असे असतात, करतात, तेही प्रगतीपथावरच असतात. ते अनेक वेगळे अनुभव मिळवत असतात आणि ज्ञानी पण बनतात शेवटी. आता पुढचं 37वं आणि एकूणातलं 490वं सूत्र बघू. स्मृतींमध्येही हेच सांगितलं आहे. अगदी नागा साधू पण थोर योगीच होते. आता पुढचं 38वं आणि एकूणातलं 491वं सूत्र बघू. विधुर किंवा विद्वांसाठी जप हा सर्वात सोपा मार्ग आहे. पूजा, उपवास वगैरेंनी मनात परिवर्तन होऊ शकतं. आपसातलं प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि विश्वास यांचा देखील वाटा हा मोठाच असतो. माणूस योगी पण बनू शकतो आणि ज्ञान पण मिळवू शकतो. मागील जन्मात मिळवलेला अनुभव हा पण कामी येतो. आता पुढचं 39वं आणि एकूणातलं 492वं सूत्र बघू. यापेक्षा सर्व अवस्थांमधून गेलेल्या लोकांचं सोपं असतं. सत्कर्म, सत्संग, ग्रंथ, मनन यांनी त्यांचं काम होऊन जातं. आता एक शंका अशी आहे की ज्याने संन्यास घेतला आहे त्यातून तो परत गृहस्थाश्रमात जाऊ शकतो का? त्याचीही अनुभव घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते का? आता पुढचं 40वं आणि एकूणातलं 493वं सूत्र बघू. एकदा ज्ञान झालं की मग तो माणूस कधीच मागे येत नाही. जे झालं ते झालं, असं जैमिनी म्हणतात. एकदा संन्यासी झाला तरी पण ज्ञान होतं, पण मन बदलतं आणि मग हेच होतं. जो जन्मभर गुरुच्या गृहात राहतो आणि शेवटी संन्यास घेतो, तो पुढेच जातो. गुरूंनी आज्ञा केली तर तो पुन्हा आधीच्या आश्रमात, गृहस्थाश्रमात वगैरे जाऊ शकतो. स्वतःचं कर्तव्य पार पाडू शकतो. आता पुढचं 41वं आणि एकूणातलं 494वं सूत्र बघू. जर संन्याशाने विवाह केला तर ते ठीक नाही, पण जर शिक्षण पूर्ण व्हायच्या आतच विवाह केला तर शिक्षण पूर्ण न केल्यामुळे तो संन्यासीच बनलेला नसतो, म्हणून त्याच्यात काही दोष नाही. आता पुढचं 42वं आणि एकूणातलं 495वं सूत्र बघू. जे खाऊ नये ते खाल्लं तर तो एक छोटासा दोष किंवा प्रमाद असतो आणि छोट्या प्रमादांच्यासाठी नुसता पश्चात्ताप झाला तरी पण ते पुरेसं असतं. त्याने पण मन शुद्ध होऊन जातं.